टाकायच्या प्रक्रिया चालू आहे. त्यानंतर 3 किलो शेण घ्यायचं. एका बकेटमध्ये 5 लिटर 7 लिटर पाण्यामध्ये पूर्णपणे पातळ असं करून ते बी याच्यामध्ये सोडायचं आहे. सांगायचा प्रयत्न करतो ते होईल हळूहळू. काठी घ्या. 3 किलो शेण पाहिजे 200 लिटर टाकीसाठी आणि जास्त. त्याच्यानंतर 2.5 किलो मिरची पाहिजे. मिरची ही तिखट असते, जी आळी पाला फाकुली वगैरे राहते, तिला तिखट लागल्यानंतर ती जवळ येत नाही. त्याच्यानंतर 250 ग्रॅम लसूण हवाय, त्याची पेस्ट केली करूनच आणलेली रेडी याच्यामध्ये टाका. 250 ग्रॅम लसूण टाकायचं काम चालू आहे. त्यानंतर 2.5 किलो मिरची आणलेली आहे, ती मिरची पण त्याच्यात टाकायची. हे आधी का टाकायची का जेणेकरून जे पाणी आहे ते पूर्णपणे तिखट होईल. लसणाच्या अंगी बी तिखटपणा असतो, मिरची पण तिखट असते. आणि इतर पाला टाकल्यानंतरच्या अगोदरच टाकायची का जेणेकरून ते पाणी पूर्णपणे तिखट होऊन जाईल. ठीक आहे, टाका. आता सर्वप्रथम आपण हा निरगुडीचा पाला आहे. आपला कार्यक्रम हा 18ला फायनल झाला आता सुरुवातीला. त्याच्यानंतर 23 तारीख झाली, मग 25 तारीख झाली. हा निरगुडीचा पाला आहे. हा 2 किलो पाला घ्यायचा आहे, पण आपण सॅम्पल दाखवला आणलं. याची सर्व कुटी करून आणलेली का जेणेकरून कुटी का करायची, जशी आपण मिरची एकदम बारीक करूनच भाजीला टाकतो, भाजीला चव येते किंवा पटकन तिखटपणा अर्थ उठतो, त्याच्यामुळे आपण हे बारीक करून आणलेलं आहे. त्याच्यानंतर हा लिंबाचा पाला आहे. हा 5 किलो पाला टाकायचा. याची कुटी करून आपण मिक्स करून आणलेली. ठीक आहे, हा पण पाला आपण त्याच्यात टाकून घ्या. त्याच्यानंतर गुलवेल आहे. हा गुलवेल म्हणजे खूप आयुर्वेदिक वनस्पती. कोरोनाच्या काळामध्ये गुलवेलचा काढा प्यायल्यानंतर सर्व काही माहिती, ते पण आपल्या पिकांना गरजेचं आहे. हा गुलवेल 2 किलो गुलवेल टाकायचा आहे. बारीक करून टाकायचं. हा पण बारीक करून सगळं आणलेला क्रश करायचंय बरं का. आणि ही खूप कामाची वस्तू आहे. हा करंजीचा पाला आहे, तो पण टाकून द्या त्याच्यामध्ये. गुलवेलचे पाने अशा पद्धतीचे असतात, आपण सर्व ओळखतो ना. हा करंजीचा पाला आहे, टाकून द्या. हा गुलवेलचा पाला आहे. पाला अधिक वेल 2 किलो हे सर्व या ड्रम मध्ये टाकायचं आहे. त्याच्यानंतर हा रुईचा पाला आहे. रुई आपण शनिवारी मारुतीला माळ घालतो या रुईची, किंवा रुईचं फुल आपण खिशात ठेवतो. देवता आहे, ही सुद्धा आपल्या वनस्पती आहे. याचा सुद्धा पिकावरती चांगल्या प्रमाणात फायदा होतो. ठीक आहे, ही 2 किलो रुई टाकायची. त्याच्यानंतर एरंडीचं तेल वापरतो, माहिती आहे सर्वांना, खूप आयुर्वेदिक आहे ना. ते पण आपल्याला 2 किलो हे टाकायचं आहे. त्यानंतर सीताफळ खायला कसं चविष्ट लागतं. हा पाला कडू आहे, याला शेळी बकरू खात नाही. 10 वनस्पती अशा घ्यायच्या आहे का ज्याला शेळी खात नाही, शेळी बकरू, ती वनस्पती टाकायची. हा सीताफळाचा पाला आहे. त्याच्यानंतर याला काय म्हणता माहिती आहे का, कनेर म्हणतात. याचं फुल महादेवाला खूप प्रिय आहे. वाटप कुणी महादेवाला, हा त्या पद्धतीने खूप आयुर्वेदिक आणि खूप चांगलं आहे. ठीक आहे, हा 2 किलो पाला घ्यायचा आहे. पाला काय विषय. पपई सर्वांना माहिती आहे, त्याचा 2 किलो पाला तो बी याच्यात टाकायचा आहे. त्यानंतर पारसे एरंड जनावर फुगल्यानंतर आपण चारतो बघा, हे जे पारसे एरंड ते. त्याच्यानंतर याला घाणेरी वनस्पती म्हणतो. नदीच्या कडेला असतं बघा, ते लांब काठी उगते, माधवचोद वगैरे म्हणतो आपण. ते पण 2 किलो टाकायचंय. आता हे पूर्णपणे 1 महिना. बरोबर. लोकल ट्रेनर आहे आपला, टेन्शन घेऊ नका. हे पूर्णपणे 30 दिवस ते 35 दिवस पूर्णपणे आंबून द्यायचं आहे. त्याचं एकदम असं पिटल्यासारखं पातळ पाणी निघेल. एकदम जसं आपण आंबेरस कसा घट्ट ठेवतो तशा पद्धतीने ऑटोमॅटिक घट्ट होईल. याची प्रक्रिया हे सर्व पिकांना रस शोषण किडींसाठी खूप औषधी वनस्पतीचा पाला आपण जमा करून तो 30 ते 35 दिवस याच्यामध्ये आंबवल्यानंतर तो पिकांना फवारायचा. याने रस शोषण किड्या याच्यापासून आपल्याला कुठलाही साईड इफेक्ट होत नाही. आज आपण जे केमिकल औषधं मारतोय, हे केमिकल काही औषध असे आहे का, एका वांग्यामध्ये जर डेमो घेतला आपण, वांगे, कोबी, फ्लावर बघा, 40 दिवस ते औषधं त्याच्यात ते कंटेन असतात. शेतकरी आज फवारतो, 4 दिवसात त्याची लगेच कापणी किंवा तोडणी करून मार्केटमध्ये आणतो. मार्केटमध्ये आणल्यानंतर त्यातले जे घटक असतात ते आपल्या शरीरामध्ये, आणि त्याच्यापासून कोणाला थायरॉइड, कोणाला गुडघे, कोणाला कॅन्सर, कोणाला कुठले खूप बरेचसे आजार आहे जे त्या केमिकल औषधापासून होतात. तसं या दशपर्णीपासून कुठलाही साईड इफेक्ट होत नाही.
हे औषध प्रत्येकाने वापरा, घरी बनवा. आता जो रब्बी सीझन चालू आहे याच्यासाठी सोयाबीनसाठी तुमचं कुठलेही फळबाग असो किंवा भाजीपाला वर्गीय शेत असो त्याच्यासाठी हे एकदम बेस्ट असं दशपर्णी औषध आहे. किती वापरायचं हा येतं 2 ते 3% पर लिटरला 2 ते 3% अशा प्रमाणात वापरायचं आहे. आणि थोडं जास्तही झालं तर साईड इफेक्ट होणार नाही. 20 लिटर घालून कर सर. 20 लिटरचा पंप 20 लिटरच्या पंपासाठी. अच्छा नाही 2 ते 3% म्हणजे डायरेक्ट नाही नाही, काढून घ्यायचं. 200 मिली तोच 20 लिटरचा पंप आला तर 400 मिली. 400 मिली किंवा 600 मिली. हा 200 लिटरचा ड्रम आहे. याच्यातून जो अर्क निघेल हा मग त्याच्यावर मग किती करा लिटर मध्ये जाईल तो. काढणार हो चांगलं फाटक्याने काढू. 200 लिटरचा ड्रम असेल तर मग तिथं त्या याने घ्यावं लागेल, पटीने घ्यावं लागेल. 4 लिटर घ्यावं लागेल. आता हे